नमस्कार, मी प्रतीक्षा. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तर आज आहे संडे आणि आज आपण बनवणार आहोत चिकनची भाजी. तर चला मग बघूया आपण कशी बनवतोय ते. कीप वॉचिंग. सगळ्यात आधी आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरमध्ये. तर त्याच्यानंतर आपण कांदा, लसूण, अद्रक, खोबरं हे असं तव्यावरती गरम फ्राय करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती बारीक कोथिंबीर आपण टाकली. आता आपण हे पण ग्राइंड करणार आहोत. तर अशी पेस्ट होती, पण अजून हे वाटण व्यवस्थित होण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि परत मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे. पाणी ॲड केल्यानंतर आपण बघू शकतो की कसं आहे ह्या मसाल्यामध्ये टेक्स्चर आलेलं आहे. अशा टाईपमध्ये हा मसाला होतो. तर आपली अद्रक गार्लिकची पेस्ट तयार झाली आहे. त्याच्यानंतर जो आता आपण ग्राइंड केलेला मसाला तयार झालेला आहे. आपण ऑलरेडी भाजीसाठी टोमॅटो आणि कांदा पण कापून ठेवला आहे. पण आता एवढं जरी केलं तरी इतका सारा मसाला किचनमध्ये आहे. तर जोपर्यंत आपलं चिकन येत नाही तोपर्यंत आपण किचन वाटा साफ करून घेऊया. तर आपण सगळा कचरा किचन वाटावरचा भरून घेतला आहे या बॉक्समध्ये. आता टाइम आहेच, तर मग आपण ते बंद करून घेऊया पटपट. जोपर्यंत आपलं चिकन येत नाही तोपर्यंत आपण सगळं भांडे पटपट घेऊन घेऊया. A few moments later. सांता क्लॉज आमचा चिकन घेऊन. तर इथे आपण तांदूळ आणले होते. तर आमच्या घरामध्ये 4 लोक आहेत, त्याच्यामुळे आम्ही 2 ग्लास भात घेतलेला आहे. कारण की बिर्याणी आपल्याला बनवायची, तर इथे आपण तांदूळ धुवून ठेवलेला आहे. तर तेल टाकल्यानंतर आपण कांदा, गार्लिक पेस्ट तेलामध्ये टाकणार आहे. तर आपण कांदा आणि हे तर टाकले. आता हे ब्राऊन होईपर्यंत आपण थांबणार आहे. त्याच्यानंतर तर आपण चिकन याच्यामध्ये टाकतोय, कारण की ऑलरेडी कांदा ब्राऊन झाला आहे आपला. तर बिर्याणीसाठी लागणारे चिकन वेगळं काढून ठेवलं होतं आपण, तर ते चिकन आपण टाकलं. आता हळद 1 चमचा आपण ॲड करणार आहोत आणि मीठ चवीनुसार ॲड करायचं. मी तर 3 चमचे मीठ ॲड करते. 3 चमचे. आणि हा बिर्याणीचा जो मसाला आहे तो पण आपण याच्यामध्ये पूर्ण ॲड करणार आहे. एकदाचे पूर्ण ॲड झाल्यानंतर ते चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला. पूर्ण मसाले आपण ॲड केल्यानंतर हे असं होतं. आपण थोडा वेळ क्लोज करून ठेवणार आहे. आपण आता याच्यामध्ये भात ॲड करतोय. भात ॲड केल्यानंतर त्याला चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला. काय सुनू पण करते नको काढू. आपण ऑलरेडी बिर्याणी आता शिजायला टाकली आहे. तर आता आपण येणार आहोत फ्रायकडे. तर लेट्स सी आपण चिकन फ्राय कसं बनवता येते. आपण तेल घेतलेलं आहे, त्याच्यात टोमॅटो, कांदा आणि अद्रक लसूणची जी पेस्ट होती ते आपण घेतलेलं आहे, टाकलेलं आहे. चांगली फ्राय होऊन देणार आपण. त्याच्यानंतर आपण हळद करणार आहोत ॲड. मी तिकडून 3 चमचा घेतली आहे. हे ॲड केल्यानंतर ते थोडंसं ब्राउनिश झालं ना, त्याच्यामध्ये आपण चिकन टाकणार आहे. आणि आत्ताच मी हे चालू करत असताना आमच्या मावशी आल्या. त्या म्हणल्या की दीदी तू चिकन बनवते तर हे तू दहीमध्ये मॅरिनेट करून ठेवू शकते. पण प्रॉब्लेम असं झालं आहे की आपल्याकडे आज दही नाही आहे, तर आपण मॅरिनेट नाही करत. आपण डिरेक्टली चिकन फ्राय बनवतो आहे. आपण याच्यामध्ये चिकन टाकलेलं आहे आणि मी व्यवस्थित मिक्स केलं आहे. काय होतं ना, पूर्ण चिकन त्या कढईमध्ये टाकलं तर मला हलवताना येणार हे जे लोडच येऊन जातो. म्हणून मी 4-5 पीस असं टाकत असते आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित हलवते, म्हणजे कांदा लसूण पूर्ण मसाला व्यवस्थित लागतो. आता आपण थोडा वेळ हे ठेवून देणार आहोत. त्याच्यामध्ये आपण ग्राइंड केलेला सगळा मसाला आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि त्याला व्यवस्थित हलवून घेणार आहे. आता हे मसाला चिकन हलवायचं म्हणजे आम्हाला लोडच येतो की ते खाली पाहायला नको. मग त्याची घाबरत ते करत असते. तो मसाला ॲड केल्यानंतर आपण चिकनचा मसाला टाकणार, पूर्ण पॅकेट टाकणार आपण. आणि अगेन तीच कठीण स्टेप मिक्स करायचं मला खूपच गोड होऊन जातं. ठीक आहे, पण ना तो पडेगा हमेगा. त्यानंतर आपण घरातला एक मसाला 1 चमचा टाकणार आहे. ओके, आणि डन फ्रेंड्स. तर हे पूर्ण फ्राय रेडी झालेलं आहे. त्याच्यावरती आता आपण हे झाकून ठेवणार आहोत. हे गावरान तूप आहे, हे आपण आता टाकणार आहोत. त्यावरती 1 चमचा. अजून टेस्ट आणि
तर आज आपण बनवलं चिकन बिर्याणी आणि चिकन फ्राय. एकदम सोप्या पद्धतीने बनवलं आहे. तर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसं झालं ते. थँक्यू. बाय.